नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत असा एक पदार्थ तयार करणार आहोत. फक्त तांदळाच्या पिठामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून असा हा एक पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ अगदी झटपट बनेल, जास्त वेळ लागणार नाही किंवा जास्त मेहनतही लागणार नाही. अगदी कमी मेहनतीत, कमी साहित्यात आपण हा खुसखुशीत पदार्थ तयार करणार आहोत. चला आता जराही वेळ न घालवता रेसिपीला ह्या सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी अगदी लाल भडक असे मी टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. थोडंसं मला जास्त टोमॅटोचा फ्लेवर हवा आहे, कलर देखील टोमॅटोचाच हवा आहे, त्यासाठी मी थोडेसे जास्त टोमॅटो घेतलेले आहेत. चला तर आता हे टोमॅटो आपण काय करूया, व्यवस्थित असे कट करून घेऊया. म्हणजे ह्या टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तुम्ही हे टोमॅटो अगदी किसून देखील घेऊ शकता किंवा बारीक बारीक असे कट करून मिक्सरमधून फिरवून याची प्युरी करू शकता. चला तर इथे सगळे टोमॅटो आपले कट झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची मस्त अशी पेस्ट करून घेऊया, म्हणजे प्युरी तयार करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता मी पूर्ण मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे, त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता अगदी होता होईल थोडी बारीक करून घ्यायची. अजिबात कुठे एखादा मोठा कण वगैरे राहता कामा नये, पूर्ण बारीक झाले पाहिजेत किंवा स्लाइस देखील राहता कामा नयेत. एखादं दुसरं राहिलं तरी देखील पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. चला आता त्यानंतर मी इथं एक बाऊल घेतलेला आहे. आता या बाऊलमध्ये आपण काढायचं आहे पीठ. आता हे जे पीठ घेतलेलं आहे मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे वाटी म्हणजे ही वाटी नाही आहे, बाऊल आहे. बाऊलचं प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे मी ज्या वाटीनं मोजते त्या वाटीमध्ये हे 2 वाटी तांदळाचं पीठ भरणार आहे. म्हणजे मोठा एक बाऊल मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपण ही टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. हे जे तांदळाचं पीठ आहे ते पीठ म्हणजेच आपण तांदळाचे पापड करतो ते पीठ मी वापरलेलं आहे. चला तर मी यामध्ये सगळी टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे. एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. आता पाणी कितपत टाकायचं आहे, मी इथं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं जे काही त्यामध्ये थोडेफार टोमॅटोचे कण राहिले असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पाणी ओतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे मी इथं फुल्ल 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. लक्षात ठेवा मी तांदळाच्या पिठामध्ये फुल्ल 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. असं का करून घ्यायचं, कारण जेव्हा आपण हे पीठ शिजवणार आहोत तेव्हा काय होईल, अजिबात गुठळ्या तयार होणार नाहीत. टोमॅटोची प्युरी देखील व्यवस्थित सगळीकडे लागेल यासाठी अशी ही पद्धत आपण करून घ्यायची आहे. चला तर त्यानंतर आता आपण पाणी मोजून घेणार आहोत. बघू शकता इथे मी भांडं घेतलेलं आहे आणि या वाटीने आपण इथं 4 ते 5 वाटी पाणी घेणार आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते, तुम्ही वाटी मोजू शकता. बघा मी इथं 5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते 2 वाटी पाणी आपलं झालेलं आहे. बघू शकता आता इथे हे पाणी आपण उकळायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर 1 चमचा पापड खार, 2 चमचे मी इथं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे 1.5 चमचा तर ॲटलिस्ट आपल्याला इथं मीठ लागू शकतं. त्यानंतर तीळ 2 चमचे, ओवा 1 चमचा टाकायचा आहे. तीळ थोडेसे मी जास्त टाकलेले आहेत. चला तर त्यानंतर हे पूर्ण आपण काय करायचं, उकळून घ्यायचं आहे पाणी. लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तरच आपले हे जे पदार्थ बनणार आहे, हा पदार्थ म्हणजेच काय, हा वाळवणीचा पदार्थ तयार होणार आहे. त्यामुळं पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला मी बरोबर सांगितलेलं आहे, तेवढंच पाणी एवढ्याशा पिठामधला लागू शकतं. आता पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आता हे आपण जे टोमॅटो आणि तांदळाचं पीठ जे एकजीव करून घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये टाकायचं. एकदम टाकू नका, थोडं थोडं जसं त्यातमध्ये मावेल तसं टाकायचं आहे आणि एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवत राहायचं आहे. अजिबात गुठळ्या होता कामा नयेत याची मात्र काळजी घ्यायची आहे. कुठेही भांड्याला पीठ लागता कामा नये याची देखील काळजी घ्यायची आहे. आणि गॅस अगदी लो टू मिडियम साईजवरती ठेवून आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा एकसारखं हलवत राहायचं आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता जसजसं शिजेल तसं त्याचं टेक्स्चर बदलतं. आता काय करूया, थोडंसं शिजत आल्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवूया, म्हणजे काय होईल, व्यवस्थित वाफ आतल्या आत त्याला लागेल आणि व्यवस्थित पीठ शिजलं जाईल. बघू शकता आपण जेव्हा त्याच्यावरती एखादं झाकण ठेवलं तेव्हा पूर्ण पीठ शिजलं गेलेलं आहे. थोडंसं मिश्रण हे आपल्याला पातळ वाटतं पण काही हरकत नाही. थोड्या वेळानंतर जसजसं हवा लागेल तसं हे मिश्रण काय होतं, अगदी थंड होईल तसं ते काय होतं,
घट्ट होऊन येतं। तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण पीठ उकळतं आहे, याचा अर्थ पूर्ण पीठ आता हे शिजलं गेलेलं आहे। बघू शकता आता इथं आपण ह्या स्टेपला गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि पूर्ण पीठ आपलं शिजलं गेलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर पाहू शकता, म्हणजे हे पीठ पूर्ण आपण हलवल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। बघू शकता थोडंसं थंड मी ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण इथं पापड करायला टाकणार आहोत, म्हणजे पापड घालणार आहोत। बघू शकता एक 10-15 मिनिटं तरी आपल्याला थंड व्हायला हे मिश्रण लागतात आणि शिजवण्यासाठी म्हटलं तर एक 20 मिनिटं तरी आपल्याला हे पीठ शिजवायला लागू शकतात। म्हणजे 15 ते 20 मिनिटानंतर आपलं हे पीठ शिजू शकतं आणि अशा पद्धतीने आपण हे पळी पापड म्हणतो आपण याला, तांदळाचे पळी पापड आपण इथं टाकून घेणार आहोत, म्हणजे घालणार आहोत। बघू शकता अतिशय व्यवस्थित असे हे पापड येतात, म्हणजे पीठ थोडं थोडं जसं थंड होत जाईल तसं त्याचं टेक्स्चर बदलतं, म्हणजे पूर्ण जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं आणि घट्ट झाल्यानंतर आपल्याला पापड व्यवस्थित टाकता येतात। लक्षात ठेवा इथं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण मात्र योग्य असायला हवं। बघू शकता आता हे पापड सगळे वाळवून झालेले आहेत। बघू शकता त्याचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे। यामध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि टोमॅटोने तर त्याला अतिशय भन्नाट असा कलर आलेला आहे। अगदी छोटे छोटे थोडेसे पापड झालेले आहेत, पण दिसायला मात्र अतिशय सुंदर आणि चव बघाल तर अतिशय भन्नाट असे आलेले आहे। चला तर आता हे पापड कसे झाले, खुसखुशीत झाले की नाही हे पाहण्यासाठी आता आपण या पापडांना तळून बघूयात। तुम्ही बघू शकता तेलात टाकल्या लगेचच फुलला जातो, याचा अर्थ अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग असे हे पापड बनून तयार झालेले आहेत। इथं तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण हे मात्र लक्षात ठेवायचं आहे। मी 1 वाटी म्हणजे इथं 1 फुल्ल बाऊल मी इथं पीठ घेतलं होतं आणि तेवढ्या पिठासाठी आपण इथं जे पाणी वापरलेलं आहे 2 वाटी आपण इथं पाणी टोमॅटोच्या सारमध्ये वापरलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे पीठ भिजवताना वापरलेलं आहे आणि 5 वाटी पाणी आपण उकळायला ठेवलं होतं। असं करून आपल्याला 6 ते 7 म्हणजे 7 वाटी किंवा 8 त्याच्यापेक्षा जास्त पण एखादी वाटी लागू शकतं किंवा कमी लागू शकतं। चला तर आता आपण हे सगळे पापड इथे तळून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला जेवढे खावेसे वाटतील तेवढे पापड आपण तळलेले आहेत। बघू शकता अतिशय सुंदर असे झालेले आहेत आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे। टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे तर त्याची चव दुपटीनं वाढणार आहे आणि भन्नाट अशी ही चव लागणार आहे। चला तर यातलाच पापड तुम्हाला मी एक फोडून पण देखील दाखवते, म्हणजे त्याचं तुम्हाला आवाज ऐकता येईल, म्हणजे किती खुसखुशीत झालेले आहेत हे देखील समजेल। बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्हाला यातला पापड फोडून दाखवते, त्याचा आवाज ऐकू शकता, खुसखुशीतपणा बघू शकता। थोडेसे छोटे छोटे होतात पण फुलून मात्र दुपटीनं तिपटीनं होतात, त्यामुळे हा पदार्थ या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा।